शांती. आज आहे 9/1/2026 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ग्रेट ग्रेट ग्रँडफादर अर्थात सर्व धर्मपित्यांचे देखील आदिपिता आहेत प्रजापिता ब्रह्मा, ज्यांच्या ऑक्युपेशनला तुम्ही मुलेच जाणता. प्रश्न आहे, कर्मांना श्रेष्ठ बनविण्याची युक्ती कोणती आहे? उत्तर आहे, या जन्मातील कोणतेही कर्म बाबांपासून लपवू नका. श्रीमतानुसार कर्म करा तर प्रत्येक कर्म श्रेष्ठ होईल. सर्व काही कर्मांवर अवलंबून आहे. कोणते पाप कर्म करून जर ते लपवलेत तर त्याचा 100 पटीने दंड होतो. पापाची वृद्धी होत राहते. बाबांपासून योग तुटतो. मग असे लपवणाऱ्यांचा सत्यानाश होतो. म्हणून खऱ्या बाबांशी खरे रहा. ओम शांती. गोड गोड सिकिलधी मुले अर्थात खूप खूप वर्षांनी भेटलेली मुले हे तर समजतात की या जुन्या दुनियेमध्ये आता आपण थोड्या दिवसांचे प्रवासी आहोत. दुनियेचे मनुष्य तर समजतात की इथे अजून 40,000 वर्ष राहायचे आहे. तुम्हा मुलांना तर निश्चय आहे ना, या गोष्टी विसरू नका. इथे बसला आहात तर तुम्हा मुलांना आतून पुलकित झाले पाहिजे. या डोळ्यांनी जे काही पाहता ते तर नष्ट होणार आहे. आत्मा तर अविनाशी आहे हे देखील बुद्धीमध्ये आहे. मी आत्म्याने पूर्ण 84 जन्म घेतले आहेत. आता बाबा आलेले आहेत घेऊन जाण्याकरिता. जुन्या दुनियेचा कालावधी जेव्हा पूर्ण होतो तेव्हा बाबा नवीन दुनिया बनविण्याकरिता येतात. नवीन दुनियेपासून जुनी, मग जुन्या दुनियेपासून नवीन दुनिया, या चक्राचे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. अनेकदा आपण हे चक्र फिरलो आहोत. आता हे चक्र पूर्ण होत आहे. मग नवीन दुनियेमध्ये आपण फार थोडे देवताच असणार, मनुष्य नसणार. आता आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत हा तर पक्का निश्चय आहे ना. बाकी सर्व काही कर्मांवरच अवलंबून आहे. मनुष्य उलटे कर्म करतात तर ते आतून मनाला जरूर खात राहते. म्हणून बाबा विचारतात, या जन्मामध्ये असे कोणते पाप तर केले नाहीत? हे आहेच छिछी अर्थात विकारी रावण राज्य. हे देखील तुम्ही समजता. दुनिया जाणत नाही की रावण कोणत्या गोष्टीचे नाव आहे. बापूजी म्हणत होते राम राज्य पाहिजे, परंतु अर्थ समजत नव्हते. आता बेहदचे बाबा समजावून सांगतात की राम राज्य कोणत्या प्रकारचे असते. ही तर आंधळी दुनिया आहे. आता बेहदचे बाबा मुलांना बेहदचा वारसा देत आहेत. आता तुम्ही भक्ती करत नाही. आता बाबांचा हात मिळाला आहे. बाबांचा सहारा नसल्यामुळे तुम्ही विषय वैतरणी नदीमध्ये गटांगळ्या खात होता. अर्धा कल्प आहेच भक्ती. ज्ञान मिळाल्याने तुम्ही नवीन दुनिया सतयुगामध्ये निघून जाता. आता तुम्हा मुलांना हा निश्चय आहे, आम्ही बाबांची आठवण करता करता पवित्र बनणार, मग पवित्र राज्यामध्ये येणार. हे ज्ञान देखील आता पुरुषोत्तम संगम युगावर तुम्हाला मिळते. हे आहे पुरुषोत्तम संगम युग, जेव्हा की तुम्ही छिछीपासून गुलगुल, काट्यांपासून फूल बनत आहात. कोण बनवतात? बाबा. बाबांना जाणले आहे. आम्हा आत्म्यांचे ते बेहदचे पिता आहेत. लौकिक पित्याला बेहदचा पिता म्हणणार नाही. पारलौकिक पिता आत्म्यांच्या हिशोबाने सर्वांचे पिता आहेत. मग ब्रह्माचे देखील ऑक्युपेशन पाहिजे ना. तुम्ही मुलांनी सर्वांचे ऑक्युपेशन जाणले आहे. विष्णूच्या देखील ऑक्युपेशनला जाणता. किती सजलेला आहे. स्वर्गाचा मालक आहे ना. हा अर्थात ब्रह्मा तर संगमातीलच म्हणणार. मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन ते देखील संगमामध्ये येतात ना. बाबा समजावून सांगतात, जुनी दुनिया आणि नवीन दुनियेचा संगम आहे. बोलावतात देखील, हे पतित पावन या. पावन दुनिया आहे नवीन दुनिया आणि पतित दुनिया आहे जुनी दुनिया. हे देखील जाणता की बेहदच्या बाबांचा देखील पार्ट आहे. क्रिएटर डायरेक्टर आहेत ना. सर्वजण मानतात तर जरूर त्यांचे तसे काहीतरी कार्य असेलच ना. त्यांना मनुष्य म्हटले जात नाही. त्यांना काही शरीर नाही आहे. बाकी सर्वांना एक तर मनुष्य किंवा देवता म्हणणार. शिवबाबांना ना देवता ना मनुष्य म्हणू शकतो,
कारण त्यांना शरीरच नाही आहे, हे तर टेम्पररी घेतले आहे. स्वतः म्हणतात, गोड गोड मुलांनो, मी शरीराशिवाय राजयोग कसा शिकवू? मला तर मनुष्यांनी दगडा धोंड्यांमध्ये आहेत असे म्हटले आहे, परंतु आता तर तुम्ही मुले समजता की मी कसा येतो. आता तुम्ही राजयोग शिकत आहात. कोणताही मनुष्य काही शिकवू शकणार नाही. देवतांनी सतयुगी राज्य कसे घेतले? जरूर पुरुषोत्तम संगमयुगावर राजयोग शिकले असतील. तर याची आठवण करून तुम्हा मुलांना अपार आनंद झाला पाहिजे. आपण आता 84चे चक्र पूर्ण केले आहे. बाबा कल्पकल्प येतात. बाबा स्वतः म्हणतात की हा अनेक जन्मांतील शेवटचा जन्म आहे. श्रीकृष्ण जो सतयुगाचा प्रिन्स होता, तोच मग 84चे चक्र फिरतो. तुम्ही शिवाचे काही 84 जन्म सांगणार नाही. तुमच्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार जाणतात. माया खूप शक्तिशाली आहे, कोणालाही सोडत नाही. हे बाबा चांगल्या रीतीने जाणतात. असे समजू नका की बाबा काही अंतर्यामी आहेत. नाही, सर्वांच्या कर्मावरून जाणतात. बातम्या येतात, माया एकदम कच्चा पोटात घालते. अशा खूप गोष्टी तुम्हा मुलांना माहिती नसतात. बाबांना तर सर्व काही कळते. लोक मग समजतात की बाबा अंतर्यामी आहेत. बाबा म्हणतात, मी अंतर्यामी नाही आहे. प्रत्येकाच्या वर्तनावरून माहिती होते. खूप चीची अर्थात घाणेरडे वर्तन असते. बाबा मुलांना सावध करतात. मायेपासून सांभाळायचे आहे. माया अशी आहे की कोणत्या न कोणत्या रूपामध्ये एकदम गिळूनच टाकते. मग भले बाबा समजावून सांगतात तरीसुद्धा बुद्धीमध्ये टिकत नाही. त्यामुळे मुलांनी खूप जागरूक राहायचे आहे. काम विकार महाशत्रू आहे. कळणार सुद्धा नाही की आपण विकारामध्ये गेलो आहोत असे देखील होते. म्हणून बाबा म्हणतात, काहीही चूक इत्यादी झाली तर स्पष्टपणे सांगा, लपवू नका, नाहीतर 100 पटीने पाप होईल. जे आतमध्ये खात राहील एकदम खाली कोसळाल. खऱ्या बाबांसोबत अगदी खरे राहिले पाहिजे, नाहीतर खूप मोठे नुकसान होईल. यावेळी माया तर खूप बलवान आहे. ही रावणाची दुनिया आहे. आपण या जुन्या दुनियेची आठवण तरी का करावी? आम्ही तर नवीन दुनियेची आठवण करणार, जिथे आता जात आहोत. बाबा नवीन घर बनवतात तर मुले समजतात ना, आमच्यासाठी घर बनत आहे. आनंद होतो. ही आहे बेहदची गोष्ट. आमच्यासाठी नवीन दुनिया स्वर्ग बनत आहे. स्वर्गामध्ये जरूर राहण्यासाठी घरे देखील असतील. आता आम्ही नवीन दुनियेमध्ये जाणार आहोत. जितकी बाबांची आठवण कराल तितके गुलगुल फूल बनाल. आम्ही विकारांच्या वश झाल्याने काटे बनलो होतो. बाबा जाणतात की माया अर्ध्यांना तर एकदम खाऊन टाकते. तुम्ही देखील समजता की जे येत नाहीत ते तर मायेच्या वश झाले ना. बाबांकडे काही येत नाहीत. अशी माया खूप जणांना गिळंकृत करते. ज्ञान खूप छान आहे, छान आहे म्हणून छान आहे असे म्हणून जे जातात, आम्ही असे करू, हे करू, आम्ही तर यज्ञासाठी प्राण देण्यासाठी तयार आहोत, ते आज नाही आहेत. तुमचे युद्ध आहेच मायेसोबत. दुनियेमध्ये हे कोणीही जाणत नाहीत. मायेशी युद्ध कसे होते. आता तुम्हा मुलांना बाबांनी ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे, ज्यामुळे तुम्ही अंधारातून प्रकाशामध्ये आला आहात. आत्म्यालाच हा ज्ञान नेत्र देतात. म्हणून बाबा म्हणतात, स्वतःला तुम्ही आत्मा समजा. बेहदच्या बाबांची आठवण करा. भक्तीमध्ये तुम्ही आठवण करत होता ना, म्हणत सुद्धा होता की तुम्ही याल तर आम्ही बलिहार जाऊ. कसे बलिहार जाणार हे थोडेच जाणत होता. आता तुम्ही समजता की आपण जसे आत्मा आहोत तसे बाबा देखील आहेत. बाबांचा आहे अलौकिक जन्म. तुम्हा मुलांना किती चांगल्या रीतीने शिकवतात. तुम्ही स्वतः म्हणतात, हे तर तेच बाबा आहेत जे कल्पकल्प आमचे बाबा बनतात. आम्ही देखील बाबा बाबा म्हणतो. बाबा देखील बाळांनो बाळांनो असे म्हणतात. तेच टीचरच्या रूपामध्ये राजयोग शिकवतात. बाकीचे तर कोणी राजयोग शिकवू शकणार नाहीत.
विश्वाचा तुम्हाला मालक बनवतात, तर अशा बाबांचे बनून मग त्याच टीचरकडून शिकले देखील पाहिजे ना. आनंदाने पुलकित झाले पाहिजे. जर छिची अर्थात विकारी बनलात तर मग भले कितीही डोके आपटेल, मग जणू काही तो आपला जात भाई नाहीये. इथे लोकांची किती सरनेम अर्थात आडनावे असतात. तुमचे सरनेम बघा किती मोठे आहे. हे आहेत मोठ्यात मोठे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर ब्रह्मा. त्यांना कोणी जाणतही नाही. शिवबाबांना तर सर्वव्यापी म्हटले आहे. ब्रह्मा बाबांविषयी देखील कोणालाही माहिती नाही. ब्रह्मा विष्णू शंकराची चित्रे देखील आहेत. ब्रह्माला सूक्ष्मवतनमध्ये घेऊन गेले आहेत. बायोग्राफी अर्थात जीवनचरित्र काहीच जाणत नाहीत. सूक्ष्मवतनमध्ये ब्रह्माला दाखवतात, मग प्रजापिता ब्रह्मा कुठून येणार? तिथे मुलांना ॲडॉप्ट करतील काय? कोणालाच माहीत नाही आहे. प्रजापिता ब्रह्मा म्हणतात, परंतु बायोग्राफी जाणत नाहीत. बाबांनी सांगितले आहे, हा अर्थात ब्रह्मा बाबा माझा रथ आहे. अनेक जन्मांच्या अंताला मी हा आधार घेतला आहे. हे पुरुषोत्तम संगमयुग गीतेचा एपिसोड आहे. पवित्रता देखील महत्त्वाची आहे. पतितापासून पावन कसे बनायचे आहे हे दुनियेमध्ये कोणालाही ठाऊक नाही आहे. साधू संत इत्यादी कधी असे म्हणणार नाहीत की देहासहित सर्वांना विसरा, एका बाबांची आठवण करा, तर मायेची पापकर्म सर्व भस्म होऊन जातील. कोणताही गुरु असे कधी म्हणणार नाही. बाबा समजावून सांगतात, हे ब्रह्मा कसे बनतात? बालपणी तर गावातील मुलगा होता. 84 जन्म घेतले आहेत. पहिल्या जन्मापासून शेवटपर्यंत. तर नवीन दुनिया सोमग जुनी होते. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे. तुम्ही समजू शकता, धारणा करू शकता. आता तुम्ही बुद्धिमान बनला आहात. अगोदर बुद्धिहीन होता. हे लक्ष्मीनारायण बुद्धिवान आहेत आणि इथे बुद्धिहीन आहेत. समोर बघा, हे पॅराडाईजचे मालक होते ना. श्रीकृष्ण स्वर्गाचा मालक होता, मग गावातील मुलगा बनला आहे. तुम्हा मुलांना हे धारण करून मग पवित्र देखील जरूर बनायचे आहे. मुख्य आहेच पवित्रतेची गोष्ट. लिहितात देखील, बाबा मायेने आम्हाला खाली पाडले अर्थात पतन झाले. डोळे क्रिमिनल अर्थात विकारी बनले. बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजा. बस आता तर घरी जायचे आहे. बाबांची आठवण करायची आहे. थोड्या वेळासाठी शरीर निर्वाहासाठी कर्म करून मग आपण निघून जातो. या जुन्या दुनियेच्या विनाशासाठी युद्ध देखील केले जाते. हे देखील तुम्ही बघा कसे युद्ध होते. बुद्धीने समजता आम्ही देवता बनतो, तर आम्हाला नवीन दुनिया देखील पाहिजे, म्हणून विनाश जरूर होणार. आम्ही श्रीमतावर आपली नवीन दुनिया स्थापन करत आहोत. बाबा म्हणतात, मी तुमच्या सेवेमध्ये उपस्थित होतो. तुम्ही डिमांड केली अर्थात मागणी केली आहे की आम्हा पतितांना येऊन पावन बनवा, तर तुमच्या सांगण्यावरून मी आलो आहे. तुम्हाला खूप सोपा मार्ग सांगतो. मनमना भव. भगवान वाच आहे ना. फक्त श्रीकृष्णाचे नाव दिले आहे. बाबांच्या नंतर आहे श्रीकृष्ण. हे परमधामचे मालक, तो विश्वाचा मालक. सूक्ष्मवतनमध्ये तर काहीही घडत नाही. सर्वात नंबर 1 आहे श्रीकृष्ण, ज्याच्यावर खूप प्रेम करतात. बाकी तर सर्व त्यांच्या नंतर आले आहेत. स्वर्गामध्ये तर सगळेच काही जाऊ शकत नाही. तर गोड गोड मुलांनो, तुम्हाला तर परमानंद झाला पाहिजे. कृत्रिम आनंद चालू शकत नाही. बाहेरून तऱ्हेतऱ्हेची मुले बाबांकडे येत असत. कधीच पवित्र राहिले नाहीत. बाबा समजावून सांगायचे की विकारामध्ये जाता तर मग इथे येताच कशाला? तर म्हणत असत, काय करू, राहू शकत नाही. रोज येतो. माहीत नाही कधी कोणता असा तीर लागेल. तुमच्याशिवाय सद्गती कोण करणार? येऊन बसायचा. माया खूप शक्तिशाली आहे. त्याचा विश्वास देखील होता की बाबा मला पतितापासून पावन गुलगुल बनवणार. परंतु काय करणार? तरी देखील खरे तर बोलत होता. आता जरूर तो सुधारला असेल. त्याला हा विश्वास होता की मी यांच्याद्वारेच सुधारू शकेन. आता यावेळी किती ॲक्टर्स आहेत. एकाची फीचर्स दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाहीत. पुन्हा कल्पानंतर त्याच फीचर्समध्ये पार्ट रिपीट करतील.
आत्मे तर सर्व फिक्स आहेत ना. सर्व ॲक्टर्स अगदी अचूक पार्ट बजावत राहतात, काहीही बदल होऊ शकत नाही. सर्व आत्मे अविनाशी आहेत, त्यांच्यामध्ये पार्ट देखील अविनाशी नोंदलेला आहे. समजावून सांगण्यासाठी खूप गोष्टी आहेत. किती समजावून सांगतात तरी सुद्धा विसरून जातात. इतरांना समजावून सांगू शकत नाहीत. हे देखील ड्रामामध्ये होणार आहे. प्रत्येक कल्पामध्ये राजाई तर स्थापन होतेच होते. सतयुगामध्ये येतातच फार थोडे, ते देखील नंबरवार. इथे देखील नंबरवार आहेत ना. ज्याचा जो पार्ट आहे तोच ते जाणेल, दुसरा कोणीही जाणू शकत नाही. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, खऱ्या बाबांसोबत सदैव खरे राहायचे आहे. बाबांवर पूर्णपणे बलिहार जायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानाला धारण करून बुद्धिवान बनायचे आहे. आतून अत्यंत आनंदामध्ये राहायचे आहे. श्रीमताच्या विरुद्ध कोणतेही काम करून आनंद गमावू नका. आजचे वरदान आहे, ड्रामाच्या पॉइंटच्या अनुभवाद्वारे सदा साक्षीपणाच्या स्टेजवर राहणारे अचल अडोल भव. ड्रामाच्या पॉइंटच्या अनुभवाद्वारे सदा साक्षीपणाच्या स्टेजवर राहणारे अचल अडोल भव. स्पष्टीकरण आहे, ड्रामाच्या पॉइंटचे जे अनुभवी आहेत ते सदैव साक्षीपणाच्या स्टेजवर स्थित राहून एकरस अचल अडोल स्थितीचा अनुभव करतात. ड्रामाच्या पॉइंटचे अनुभवी आत्मे कधीही वाईटातल्या वाईटाला न बघता चांगलेच बघतील, अर्थात स्वकल्याणाचा रस्ता दिसेल. अकल्याणाचे खाते नष्ट झाले. कल्याणकारी बाबांची मुले आहात. कल्याणकारी युग आहे. या नॉलेज आणि अनुभवाच्या ऑथॉरिटीने अचल अडोल बना. स्लोगन आहे, जे वेळेला अमूल्य समजून सफल करतात ते ऐनवेळी धोका खात नाहीत. जे वेळेला अमूल्य समजून सफल करतात ते ऐन वेळेला धोका खात नाहीत. अव्यक्त इशारे. या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. ज्ञान खजिन्याद्वारे या वेळीच मुक्ती जीवनमुक्तीचा अनुभव करायचा आहे. जे पण दुःख आणि अशांतीचे कारण आहे, विकार आहेत, त्यापासून मुक्त व्हायचे आहे. आणि कोणते विकार आले जरी तरीही विजयी बनायचे आहे. हार खायची नाही. अनेक व्यर्थ संकल्प आणि विकर्मांपासून मुक्त बनणे हीच जीवनमुक्त अवस्था आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.